वार्तांकन रोखठोक बातमी। आर्थिक अडचणीतील व्यावसायिकाला व्यवसायात प्रगती होण्यासाठी पूजा करावी लागेल असं सांगून 2 लाखाची मागणी करून 50,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले राहणार उंदरगाव तालुका करमाळा सध्या राहणार मांजरी पुणे व त्याचा साथीदार विशाल वाघमारे राहणार मांजरी पुणे या दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे। दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं। कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम कसबे राहणार सोलापूर यांनी कुर्डुवाडी पोलिसात गुरुवार दिनांक 23 रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली होती। फिर्यादी व्यावसायिक आहेत। सध्या त्यांचा व्यवसायाच्या प्रगतीसाठी आर्थिक संकटात सापडला होता। त्यावेळी त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनोहर भोसले यांनी त्यांना पूजा करावी लागेल असं सांगितले। त्यासाठी पैसे लागतील असंही त्यांना सांगण्यात आलं। त्यासाठी मनोहर भोसले यांच्या सांगण्यावरून त्यांच्या जोडीदारानं पैसेही घेतले। त्यांनी आपली फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। यावरून कुर्डुवाडी पोलिसांनी शुक्रवार दिनांक 24 रोजी दोघांना मांजरी येथून अटक केली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बीजी चौधरी, पोलीस अंमलदार सुशांत शिंदे, किशोर तळेकर, योगेश खराडे, मंजित भोसले, मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ यांच्या पथकानं ही कारवाई केली। मनोहर भोसले हा स्वतःला संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून करमाळ्यातील उंदरगाव परिसरात राहत होता। 2021 मध्ये मनोहर भोसलेनं आपल्याला फसवल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या। त्यानंतर त्याच्या विरुद्ध सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलिसात विनयभंग, बलात्कार, जादूटोणा यांसारखे 4 गुन्हे दाखल झाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।